नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. नुकताच आपण पाहत आहोत की विरोधकांची एकी ही पुन्हा एकदा दिसून येत आहे आणि यावेळेला मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा संशय आणि त्या निमित्ताने त्यांनी घेतलेली राज्य निवडणूक आणि केंद्रीय निवडणुकाकडे धाव. आता याबद्दल होणारे आरोप प्रत्यारोप या सगळ्याबद्दल तुम्ही ऐकलेलं असेलच, पण यातला एक आणखीन मुद्दा ठळक पद्धतीने दिसून येत आहे तो म्हणजे की महाविकास आघाडीचा चेहरा किंवा त्याचे शिल्पकार म्हणून आतापर्यंत शरद पवार यांची ओळख होती. किंवा 2019 मध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडी ही घडवून आणण्यात आली त्याच्यामागे सुद्धा प्रमुख जर कोणी असेल व्यक्ती तर ती आहे शरद पवार असंच म्हटलं जात होतं, असंच आपल्याला दिसून सुद्धा येत होतं. पण कालांतराने आता आपण पाहत आहोत की कुठेतरी याच महाविकास आघाडी आणि प्लस मनसे या कॉम्बिनेशनचा चेहरा उद्धव ठाकरे होत आहेत का असं पण म्हणत आहोत. तर त्यासाठी आता तुम्हाला एक स्क्रीनवर फोटो दिसेल. या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटताना तिकडे सगळेजण गेलेले होते महाविकास आघाडीतले. केवळ शिवसेना, युबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार किंवा काँग्रेस हे तीनच पक्ष नाही तर काही डावे पक्ष होते, त्याच्यानंतर मनसे किंवा शेकाप वगैरे हे सगळेच पक्ष तिथे गेलेले होते. आता टेक्निकली आपण ज्यावेळेला बघतो की बघा, तुम्हाला बऱ्याचदा आठवत असेल की राज्यपालांना ज्यावेळेला निवेदनं ही दिली जातात त्यावेळेला त्यांच्या भोवती सगळेजण उभे असतात. पण यावेळेला ज्यावेळेला या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना हे निवेदन द्यायचं होतं त्यावेळेला ते निवेदन देताना तिकडे केवळ आणि केवळ आपल्याला उद्धव ठाकरे असलेले पाहायला मिळाले. बाकीचे सगळे एकदम बाजूला असे उभे होते. यातनच कुठेतरी हे एक चित्रात्मक दिसून येत आहे, एक सिम्बॉलिकली दिसून येत आहे की आमच्या सगळ्यांचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे तुम्हाला हे निवेदन देत आहेत. हा सुद्धा संदेश यातनं मिळालेला आहे. आता याची एक थोडक्यात पार्श्वभूमी बघायची झाली तर 2019 ला ज्यावेळेला विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेले होते, महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट बहुमत हे महायुतीला दिलेलं होतं. पण त्यावेळेला मुख्यमंत्री पदावरनं शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वाद झाले. ते इतके टोकाचे झाले की युती सुटली आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवलं की आता आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चूल मांडायची आणि अशाने तयार झाली महाविकास आघाडी. पण ही महाविकास आघाडी घडण्यासाठी सगळ्यात प्रमुख जर त्यातलं कोणी असेल तर ते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. कारण की शरद पवार आणि शिवसेनेने एकत्र येण्यामध्ये फारसं काही वावगं वाटत नव्हतं. पण शिवसेना आणि काँग्रेस हे मात्र एकत्र कसे काय येऊ शकतात. आता सुद्धा टीका हीच होतीये की काँग्रेस बरोबर कशी शिवसेना गेली बघा, बाळासाहेब ठाकरेंचे विचार काय होते आणि त्याला एक प्रकारे काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली अशा पद्धतीचे आरोप होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणणं हे सगळ्यात जोखमीचं होतं आणि ते कोणी घडवून आणलेलं असेल किंवा ते शिवधनुष्य कोणी जर पेललं असेल तर ते होते शरद पवार. याच शरद पवार यांच्यामुळे, त्यांच्या मध्यस्थीमुळे आणि त्यांच्याकडे झालेल्या सगळ्या बैठकांमुळे महाविकास आघाडीचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर पुढे सुद्धा आपण पाहिलेलं होतं की ज्या ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये कुठली भांडणं होत असतील बऱ्याचदा त्याची बैठका ज्या आहेत त्या सिल्वर ओकवर होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. त्यावरनं सुद्धा उद्धव ठाकरेंवर खरं तर टीका झालेली होती की युतीचे नेते हे मातोश्रीवर यायचे पण उद्धव ठाकरेंना बघा सिल्वर ओकवर जावं लागतं, अशा पद्धतीने सुद्धा टीका ही झालेली आहे. पण मूळ मुद्दा त्यातला हा परत एकदा की महाविकास आघाडीमध्ये तंटे होत असतील, भांडणं मिटवायची असतील तर त्याच्यामधला प्रमुख चेहरा होता किंवा मध्यस्थी करणारा कोणी व्यक्ती असेल तर ते होते शरद पवार. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेला वीर सावरकर यांच्यावरनं वाद झालेला होता. कारण काँग्रेस आणि खास करून राहुल गांधी सावरकर हे कसे माफीवीर होते अशा पद्धतीने टीका करत होते आणि तेच उद्धव ठाकरे किंवा शिवसेना ही कायमच सावरकरांचा पुरस्कार करत आलेली आहे, सावरकरांना मानत आलेली आहे. आणि त्याच्यामुळेच उद्धव ठाकरेंवर ही टीका होत गेली की जे सावरकरांना बोल लावतायत त्यांच्याबरोबरच जाऊन तुम्ही बसलेला आहात. उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने ऐकवण्याचा प्रयत्न केलेला होता एका मालेगावच्या सभेमध्ये की सावरकरांचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही. पण त्याने म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेतले हे मतभेद काही दूर झाले असं दिसून आलं नाही. सरते शेवटी याच्यामध्ये सुद्धा शरद पवार यांनाच मध्यस्थी करावी लागलेली होती आणि त्यांनी हे कुठेतरी त्यातला एक तोडगा काढलेला होता की इकडनं सावरकरांवर काहीही बोललं जाणार नाही. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेनेने सुद्धा आपल्या पद्धतीने त्यांच्या भाषणांची सुरुवात करताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं सुरुवात करण्यापेक्षा उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायला लागले. त्यामुळे दोन्ही बाजूने हा जो एक समझोता होताना आपल्याला पाहायला मिळत होता तो केवळ आणि केवळ शरद पवार यांच्यामुळेच घडवून आणण्यात आलेला होता असंही म्हटलं जात होतं. तर या सगळ्यातनं एक प्रकारे तुम्हाला दिसून येत असेल की महाविकास आघाडीमधला जर तो दुवा असेल की जो सगळ्यांना एकत्र ठेवते तर ते होते शरद पवार. पण आता जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने अर्थात हे एक कारण असू शकतं की शरद पवार यांची प्रकृती, त्यामुळे त्यांना आता सतत राजकीय घडामोडींमध्ये ऍक्टिव्ह राहणं, सतत बैठका करणं, सतत या नेत्यांची भांडणं मिटवत राहणं हे प्रॅक्टिकली सुद्धा किंवा वास्तविकरित्या सुद्धा कितपत शक्य आहे हा प्रश्न स्वाभाविकपणे पडू शकतो. कारण त्यांची प्रकृती त्यांना खरंच तेवढी साथ देईल का, त्यांची प्रकृती आता ते त्यांचं वय लक्षात घेतात त्यांच्याकडे सतत अशा तक्रारी घेऊन जायच्या का, हा प्रश्न त्यानिमित्ताने असू शकतो. आणखीन एक त्यातला एक मुद्दा आहे तो म्हणजे की लोकसभा निवडणुकांचे ज्या पद्धतीने निकाल लागलेले होते की ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 21 जागा लढवून 9 जागा आणल्या, पण तेच काँग्रेसने मात्र 17 जागा निवडून लढवून त्यांनी 13 जागा आणल्या. त्याच्यामुळे काँग्रेस कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलेली सुद्धा पाहायला मिळाली. इतकी की निकाल लागल्यानंतर काही दिवसातच काँग्रेसने हे म्हणायला सुरुवात केली की आता विधानसभेला मात्र आम्ही 150 जागा लढणार. कालांतराने मुख्यमंत्री पदावरनं सुद्धा कुठेतरी हे दिसून येत होतं की काँग्रेसच्या मनात आहे की आमचाच मुख्यमंत्री व्हावा. ह्यामुळे सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अनेक तंटे होताना आपल्याला पाहायला मिळाले. पण
जसा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला त्याच्यातनं सुद्धा ही गोष्ट दिसून आली की काँग्रेसचा कुठेतरी तो ओव्हर कॉन्फिडन्स होता। काँग्रेस लोकसभा निवडणुकांच्या निकालांचं मोमेंटम हे विधानसभेला टिकवू शकली नाही, त्यामुळे जी हवेत गेलेली होती महाराष्ट्र काँग्रेस ती कुठेतरी जमिनीवर आली हे सुद्धा त्याच्यातनं दिसून आलं। आणि जे निवडून आलेले सगळे आमदार आहेत महाविकास आघाडीचे त्याच्यामध्ये सर्वाधिक संख्या ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची, म्हणजे 20 आमदार हे सगळ्यात जास्त त्यांचे निवडून आले काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षापेक्षा। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आपलं स्थान हे आणखीन बळकट करण्यामध्ये सुद्धा त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे त्याच्यातनं यश मिळालं। आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा दिसून आली की भाजपला जर महाराष्ट्रामध्ये अंगावर घ्यायचं असेल, शिंगावर घ्यायचं असेल तर ती धमक सुद्धा कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्यामध्येच आहे हे सुद्धा महाविकास आघाडीला कुठेतरी कळून चुकलंय की काय असं दिसून येत आहे। कारण की राहुल गांधी हे ज्या पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर भाजपला नडत आहेत, ते मतदार याद्यांमधल्या घोळांसंदर्भातले मुद्दे मांडत आहेत, तसं करण्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस मात्र तेवढी यशस्वी ठरताना पाहायला मिळत नाहीये। राहुल गांधी हा एक चेहरा बनलेले आहेत ह्या सगळ्या आरोपांचा, या पत्रकार परिषदांचा, ते रिसर्च करून ते अगदी प्रभावीपणे तो मांडताना सुद्धा पाहायला मिळतात। पण हे ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये येतं त्यावेळेला महाराष्ट्रातला असा कुठला नेता याबद्दल जंग पछाडतोय, सतत पत्रकार परिषदा घेतोय, सतत बोलतोय असं पाहायला मिळत नाही, किमान महाराष्ट्र व्यापी तरी पाहायला मिळत नाही। आपापल्या पॉकेट्समध्ये नक्कीच काही काँग्रेस नेते हे काम करत सुद्धा असतील, पण महाराष्ट्रव्यापी असा काँग्रेसचा ठळक चेहरा दिसून येत नाहीये। हर्षवर्धन सपकाळ जे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत पण त्यांचा सुद्धा तितका प्रभाव हा दिसून येत नाहीये। त्या तुलनेमध्ये मात्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रव्यापी म्हणजे बऱ्याचदा दौरे करताना पाहायला मिळतात, अनेक मुद्दे हाती घेताना पाहायला मिळतात, भाजपला प्रत्येक मुद्द्यावर टार्गेट करताना पाहायला मिळतात। त्यामुळे उद्धव ठाकरे हे कुठेतरी त्या दृष्टीने एक महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून दिसून येत आहेत। त्या तुलनेमध्ये मात्र महाराष्ट्र काँग्रेसमधनं असा कुठलाही चेहरा हा महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून बनताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये 5 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा। तर ही सगळी अशी कारणं ठरू शकतात की ज्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र काँग्रेसने सुद्धा उद्धव ठाकरे यांना स्वीकारले का, किमान हे मुद्दे मांडताना तरी ज्यावेळेला आपण एकत्र येत आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांना ते सगळ्यात पहिले बोलून दे असं कुठेतरी पाहायला मिळतंय का। जेव्हा ही पत्रकार परिषद झाली आयोगाच्या भेटीनंतर त्यावेळेला सुद्धा आपण पाहिलं बऱ्याचदा पत्रकार परिषदा आणि सभांमध्ये शेवटच्या ज्याला बोलण्याचा मान असतो कुठेतरी ती व्यक्ती त्या आघाडी युतीची सगळ्यात प्रमुख व्यक्ती असते असं आपल्याला पाहायला मिळतं। आता पंतप्रधान येतात त्यावेळेला प्रोटोकॉल वगैरे हे मुद्दे वेगळे, पण ज्यावेळेला ह्यांच्या पक्षांचे सुद्धा मेळावे असतात त्याही वेळेला नरेंद्र मोदी हे सगळ्यात शेवटी संबोधन करतात। महाराष्ट्रात असेल तर देवेंद्र फडणवीस सगळ्यात शेवटी संबोधन करतात, भले महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम असतील, भाषण सगळ्यात शेवटी त्यांचं नसतं तर ते देवेंद्र फडणवीसांचं असतं। त्यामुळे ह्या गोष्टी दिसून येतात की सगळ्यात शेवटी कोण भाषण करतंय, सगळ्यात शेवटी कोण बोलतंय, यातनं दिसून येतं की त्या युती आणि आघाड्याची प्रमुख व्यक्ती कोण आहे। हेच इथे सुद्धा दिसून आलेलं आहे की पत्रकार परिषद सुरू झाली त्यावेळेला जयंत पाटील असतील, बाळासाहेब थोरात असतील, मग राज ठाकरे असतील आणि सगळ्यात शेवटी जे आहेत ते उद्धव ठाकरे बोलताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यातनं कुठेतरी त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की उद्धव ठाकरे हे प्रमुख चेहरा असतील, कारण ते भाजपला थेट नडताना पाहायला मिळतात, थेट त्यावर बोलताना भाष्य करताना पाहायला मिळतात, थेट टीका करताना पाहायला मिळतात। आणि दुसरीकडे आपण त्यावेळेला ते निवेदन देण्यात आलं त्याही वेळेला ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते निवेदन देण्यात आलं, बाकी मात्र सगळे बाजूला उभे राहिले, अगदी राज ठाकरे सुद्धा। तर ह्या सगळ्या गोष्टीतनं हे एक महत्त्वाचं निरीक्षण होतं। याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? खरोखर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांना रिप्लेस करणं असं म्हणता येऊ शकत नाही, पण शरद पवार यांची जी जागा होती कुठेतरी त्याच पावलांवर पाऊल हे आता उद्धव ठाकरे टाकत चाललेले आहेत का? महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हेच समोर दिसून येत आहेत का? तुमची याबद्दलची मतं कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओज असतील किंवा ह्या सगळ्या घटनांसंदर्भातले व्हिडिओज आणि लाईव्ह चर्चा असतील त्या पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।